नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 यामधील पाठ क्रमांक 16 दक्षिणेतील मोहीम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। त्यातील अ, व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहांगीर सांभाळून होते। पर्याय आहे या प्रकारचे: वेलूरची, तंजावरची आणि बंगळूरची। योग्य उत्तर आहे या प्रकारे: व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते। पुढची रिकामी जागा आहे कुतुबशहाचं टिंबटिंब ही राजधानी होती। पर्याय आहे या प्रकारे: दिल्ली, जिंजी आणि गोवळकोंडा। योग्य उत्तर आहे कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती। प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ, शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता? उत्तर आहे या प्रकारे: आपल्याशी फटकून वागणाऱ्या व्यंकोजी राजांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी, असा शिवरायांचा या भेटीमागे हेतू होता। त्यातील आ, शिवरायांनी व्यंकोजी राजांना कोणती गळ घातली? उत्तर आहे या प्रकारे: स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी शिवरायांनी व्यंकोजी राजांना गळ घातली। पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात काय लिहिले? उत्तर आहे या प्रकारे: शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले की परक्या शत्रूचा भरवसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, कारणे लिहा। त्यातील अ, शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। उत्तर आहे या प्रकारे: उत्तरेचा मुघल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता। दुसरं, स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे, या हेतूने शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले। पुढचा प्रश्न बघणार आहोत। शिवरायांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली। उत्तर आहे या प्रकारे: कर्नाटक मोहिमेच्या काळात भेटीस बोलावलेले व्यंकोजी राजे काही काळ महाराजांबरोबर राहून एके रात्री महाराजांना न कळवताच तंजावरला निघून गेले। त्यांनी शिवरायांच्या फौजेवरच हल्ला केला। आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले, म्हणून त्यांनी व्यंकोजी राजांना समजुतीची पत्रे पाठवली। अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 16 दक्षिणेतील मोहीम या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।